माझं नाव सुनील विश्वनाथ शेजुडे. मी जामनेर तालुक्यातील रहिवासी आहे. माझा जिल्हा जळगाव आहे. विषय माझा असा होता, महानगरपालिका मालेगाव इथे काही 2018मध्ये काही शिक्षकांनी बोगस ऑर्डरी मिळवल्या होत्या. त्यामध्ये मी त्याची शहानिशा केली. मी प्रथम मंत्रालय येथे माहिती घेतली. मंत्रालयामध्ये असे माझ्या निदर्शनास आले की जी ऑर्डर आहे यांना आम्ही दिलेलीच नाही आणि महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक यांचं म्हणणं असं आहे की या ऑर्डरी आम्ही मंत्रालयामार्फत घेतलेल्या आहे. तर दोघं पत्राची शहानिशा केली असता पत्रामध्ये मला तफावत दिसली. तफावत दिसल्यानंतर मी प्रथमतः मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर दोघं पत्र मी बघितल्यानंतर मी प्रशासनाला एक निवेदन दिलं. निवेदनामध्ये मी प्रशासनाला 30 दिवसाचा कालावधी दिला. कालावधीमध्ये याची चौकशी व्हावी. या पत्राची ऑर्डरी म्हणजे याच्यावर ज्या ऑर्डर माझा आक्षेप आहे ते खरं आहे किंवा खोटं आहे याची शहानिशा करावी. तरी एका महिन्यामध्ये या ऑर्डरची शहानिशा कोणी केलेली नाही. जी उर्दू शाळा आहे, उर्दू शाळेच्या शिक्षकांचं काय म्हणजे काय तुम्हाला काय त्रास आहे त्याचा किंवा काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काय नाही मॅडम. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी फक्त खोट्या ऑर्डरी मिळवल्या त्या ठिकाणी. कोणत्या ऑर्डर मिळवल्या? माझ्याकडे आता सध्या जर बघितलं तर माझ्याकडे 3 ऑर्डरी आहे. तिच्यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचं नाव आहे माझ्याकडे. श्रीमती अन्सारी अमरीन रिजवान अहमद, मनपा उर्दू शाळा क्रमांक 75, श्री सिराज अहमद फैजी, मो सलीम मनपा उर्दू शाळा 61, सादिया सद्दीप, अशा 3 शिक्षकांच्या ऑर्डरी माझ्याकडे ऑर्डरी आहे. मग त्यांनी कोणते ऑर्डर दिले होते? त्यांनी मॅडम जी ऑर्डर दिली ही माझ्याकडे ऑर्डर आहे त्यांची. ही ऑर्डरची प्रत आहे. तिच्यामध्ये त्यांची जी नियुक्ती झाली शाळेमध्ये यांनी स्पष्ट म्हटलं आहे, अवर सचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग इथून आम्हाला ही ऑर्डर मिळाली आहे. पण माझ्याकडे मंत्रालयाचं हे पत्र आहे. मंत्रालयामधून यांना कोणतीही ऑर्डर दिली नाही. हे शिक्षण विभागाचं पत्र आहे. म्हणून या ऑर्डरची शहानिशा व्हावी यांच्यासोबत. त्यांना म्हणजे नाही, त्यांची ऑर्डर तिथला एक कर्मचारी आहे शिक्षण विभागाचा. तो त्या ठिकाणी क्लर्क म्हणतो, पूर्ण महानगरपालिका शिक्षण विभाग सांभाळतो. त्या ठिकाणी त्याला काय करायचं त्या पद्धतीने त्या यंत्रणा तो हलवतो त्या ठिकाणी. आणि अशा लोकांकडून काही आर्थिक व्यवहार देवाणघेवाण करून तो स्वतः ऑर्डर तयार करतो असं माझं मत आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी. त्यांचं नाव शिंगारे साहेब म्हणून आहे, किरण शिंगारे. हो क्लर्क आहे. हो माझा आरोप आहे. मग या संदर्भात तुम्ही कोणाकोणाशी संवाद साधलात किंवा चर्चा केलीत? मॅडम, मी अगोदर सर्वप्रथम आयुक्त साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं आम्ही चौकशी करू. नंतर मी शालेय शिक्षण मंत्री, त्याच्यानंतर उपसंचालक नाशिक, मालेगाव महानगरपालिका प्रशासनाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे. अच्छा, मग त्यांचं काय म्हणणं होतं? आतापर्यंत मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आज माझा तुमच्याकडे काय काय पुरावे आहेत त्यांच्या विरुद्ध? माझ्याकडे त्यांच्या ऑर्डरीचे पुरावे मॅडम. आणि बस ऑर्डरी त्यांच्या ह्या ऑर्डरीची चौकशी व्हायला पाहिजे. आणि मंत्रालयातले पत्रव्यवहार आणि महानगरपालिका मालेगाव इथले पत्रव्यवहार झालेले माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. संपूर्ण प्रकार कोणाच्या माध्यमातून कळाला? मला तिथील काही शिक्षक होते तिथले, त्यांच्याकडून हा प्रकार माहिती मिळाला आहे. हो. मग 20 तारखेपासून आपण आंदोलन करतो. आज आहे 22 तारीख. हो. आणि जर असं पाहायला गेलं तर मग तुम्ही आधी असं म्हटलं होतं का कोणाला की मला न्याय नाही मिळाला तुम्ही उपोषणाला बसेल की काय? हो मॅडम, मी पत्रव्यवहारच केला ना सर्वांना, मुख्यमंत्री साहेबांना, शिक्षण मंत्र्यांना, अवर सचिव मालेगाव, पोलीस स्टेशन स्थानिक इथलं महानगरपालिका. बरं, मग त्यांच्यावर का कारवाई का होत नाही आहे? मॅडम, आता माझा 3रा दिवस आहे. आजपर्यंत मला कोणी भेटायला आलं नाही. आता मी त्यांची प्रतीक्षा करतो, आज किंवा उद्या भेटतील. ज्याप्रमाणे आपण म्हणताय की हा जो प्रकार तुमच्या समोर आला, कोणत्या तरी शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं शाळेतला की असा प्रकार आहे, तर साधारण किती दिवस तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या? किती दिवस झाले? मॅडम, साधारण हा विषय 3 ते 4 महिने अगोदरचा विषय. मी त्यांच्याकडून पत्रव्यवहार केला. मी RTIमध्ये अर्ज केला, तेव्हा मला ती काही माहिती मिळाली. तेव्हा नंतर मी हा पुढचा पाऊल उचलला. अच्छा, आता पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका मॅडम, या लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि नाही झाली तर मॅडम मी पुढील आंदोलन ठरवेल माझं काय.